तुम्ही ना मला 10 लाख रुपये द्या आणि जर उद्या मला 10 लाख रुपये भेटलं नाही तर लग्नाआधी तर ही लगीन इसरा बरं का। आता काय करू मी? ते पोशाखाचं आणि रुकवतात सगळं सामान आणलंय ना, कुठं ठेवलंय तू? परत काय राहायला नको। काय विचारते मी? लक्ष कुठं आहे तुमचं? काय विचारत्या? सामान आणलंय ना सगळं इथं? होय बाई। आता स्वतःच तरी वेळेवर आवरा आणि परत तिथं गडबड नको, हे राहिलं आणि ते राहिलं म्हणून। जावा एकदा गाडीतनं सगळं सामान उतरलंय का बघून या। बरोबर बघतो। काय झालं? काय टेन्शन आहे का? काय नाही ग, आज तू लग्न होऊन जाणार ना, त्याच्यामुळे कशातच मन लागा नाही बघ। अहो माझा पण पाय निघत नव्हता घरातून। आता लहानपणापासून त्याच घरात वाढले, मोठी झाले। आता असं लगेच दुसऱ्याच्या घरी जायचं आणि ते घर आपलं मानायचं, ह्या अशा गोष्टी काय येतात तो पोरींच्या वाटेला? बुवा मला नाही वाटत आहे तुम्हाला सोडून जावंस। अगं हे दिवस प्रत्येक पोरीच्या आणि प्रत्येक आई बापाच्या आयुष्यात येत असतो बघ। पण अगं तर सगळ्याच पोरी असं नाही जायचं म्हणले तर या दुनियाचा परपंच कसा चालणार? चला आवर लवकर, तू माझ्याकडे नको ध्यान देऊ। आता कसं? आता पहिल्यांदाच बरोबर बोलले तुम्ही। राणे बाळा तुझा आवर पटकन, का आधीच उशीर झालाय आपल्याला, मग परत गडबड होईल बड्जे आल्या। चल आवर बाळा, मी बी बघते बाहेरचं कामाचं। बुवा अहो काय झालं? काय नाही, तो आवर, मी बघतो काय ती। भावा एक नंबर नवरी दिसती की नाही म्हणता लग्नाची लाली आली की तुझ्या चेहऱ्यावर? हाय का आता? अरे कसली लाली गोट्या, तुला खरं सांगू का, मला हे लग्न करूच वाटत नाही। म्हणजे असं नुसतं कसं तरी होतं, अरे काहीतरी ना मनात शंका येते सारखी। अगं तू काही बी शंका नको घेऊ, आज तुझ्या लग्नाचा दिवस आहे, सगळं नीट होईल, तू काय बी टेन्शन घेऊ नको बघ। पण होईल ना सगळं नीट? अरे होणार भावा। जावयान दुसऱ्याने बरोबर फोन केला काय? आता काय सांगू त्यांना? काय झालं बुवा? काय नाही, तुम्ही आवरा लवकर, मी लगेच आलो। हॅलो बुवा, मी काय बोलतोय ते ऐका। माझ्याकडे तुमच्यासाठी एक काम आहे आणि त्या कामाचं तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील। काय? होय, आणि ते बी ताबडतोब। काम जोखमीच आहे, नसल जमणार तर फोन ठेवतो। नाही आपण काय काम आहे ते सांगा ना। माझ्या पोरीचं लगीन आहे, मला पैशाची लई गरज आहे, तुम्ही काय सांगाल ते करतो। तुम्हाला एका गाडीला डॅश द्यायची, धडक एवढी जोरदार असायला हवी की आतला माणूस जागीच मेला पाहिजे। तुम्ही फक्त ठोकून बाजूला व्हायचं, बाकी सगळं मी बघेन। आपण तुमच्या पोरीचं लग्न मोडण्यापासून वाचवायचं आहे ना तुम्हाला। मी जो पत्ता सांगेल त्या ठिकाणी एक टेम्पो किंवा ट्रक उभा असेल, बरोबर 11 वाजता तुमच्या समोर एक पांढरी गाडी येईल, त्याला जोरात ठोकायचं आहे, पाठखळ कमानीच्या समोर। बोला, तुम्ही करणार आहात का दुसरा माणूस बघू? बोला बुवा। नाही अहो करतो मी, पत्ता फोनवर पाठवतो। तर गोट्या तुला उचकी येते, म्हणजे संकट येणार आहे। तुला सांगू का, मला ना सारखं असं वाटतं की बुवा माझ्यापासून काहीतरी लपवतात। तू एक काम करतो का,
तू जाऊन बुवांना बोलून आण. जा बरं, त्यांना सांग मी बोलवलंय. हा आलोच. राणे, अगं तुझ्या सुखासाठी मलाही पाप करावंच लागेल. बुवा बुवा बुवा. बाबा, अगं बुवांना मी लय हाका मारल्यात, पण ते कसल्या तरी टेन्शन मध्ये होते आणि गडबडीत त्यांच्याकडनं फोन बी पडला आणि हे बघ फोनवर काय आलंय. काय बघू. पाटकळच्या कमानीजवळ 11 वाजता. गोट्या, हिना जाऊन बुवांना बघते. हा अगं राणे, तुझ्या लग्नाचा दिवस आहे, सगळी माणसं आलेत. तू इकडं सगळं सांभाळून घे. हा मी आलेच. अरे पण भावा राणे. आता सगळं माझ्या प्लॅन प्रमाणे होईल आणि त्या हुकुमाच्या राणीला मी तिची जागा दाखवून देईन. इंद्रा, राणीचं लग्न मोडून तुझी इच्छा मी पूर्ण करणार आणि माझी तुला संपवून. राणे, अगं तुझं लगीन व्हावं म्हणून मी हे पाप करतोय, पण हे केल्यावर माझं मन मला रोज खात राहील की पाप असं बी मला जगू द्यायचं नाही. आणि म्हणून मी आज मरणाला कवटाळतोय. तुझ्या बापानं आजपर्यंत तुझ्यासाठी काहीच केलं नाही, पण आता जाता जाता काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. तुझ्या आईची बी काळजी घे, दोघी सुखात राहा. लेकीसाठी बापाला या वनवेतनं जावंच लागल. राणी 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 साक्षी कसं काय मध्ये मध्ये येते. राणे, काय करत होता तुम्ही. आता मला शपथ आहे माझी. खरं खरं सांगा, काय करत होता. काय झालं. काय झालं सांगा मला. सांगतो, सगळं सांगतो, पण आता नको. अगं सगळे लोक तिथं वाट बघत असतील. आज लगेच आहे तुझं. तू तिथं नाही, लोकांना कळलं तर काय म्हणतील सगळे. चल चल, बस गाडीत.
मुलाचे मामा मुलीचे मामा नवरदेवाला नवरी मुलीला लग्न मंडपामध्ये आणण्याची व्यवस्था करायची. लग्नाची वेळ झालेली आहे. मुलीचे मामा नवरी मुलीला बोलवा. आता इथं लग्नाच्या ईदी सुरू व्हायची वेळ आली तरी ही कुठं राहिल्या ती काय माहिती. कुठं गेल्या तर. चला, राणी माझ्या इंद्राच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार. हो, आणि तुमचा इंद्राही. मुहूर्ताची वेळ निघून जाते. मुलीला बोलवा. देवा, आता काय खरं नाही. राणी तर हायच नाही इथं. सूर्यकाताई, राणी तिच्या खोलीत नाही. काय? राणी खोलीत नाही? ए प्रिया, ये इकडे. तुम्ही दोघी जणी जावा आणि राणी कुठं आहे ती बघा. माग फुटू फुटू काढायला गेली का बघा. सगळीकडे बघून जाऊ लवकर. आलो बघू. काय झालं ग? सगळीकडे बघितलं कुठंच नाही. काय? कुठे गेली राणी? राणी खोलीत नाहीये, मग गेली कुठे? काय व? कुठे गेली तुमची पोरगी? नाही म्हणजे कुणाबरोबर पळून तर गेली नाही ना? काय बोलताय हा? पहिल्यांदा बघितली ना तेव्हाच मला वाटलं होतं ही पोरगी काही चांगल्या चालीची नाही म्हणून. तिचा आई बाप साधं लगीन सुद्धा लावून देऊ शकत नव्हते, मग ती पोरगी तरी काय करणार? पळून जाणारच की. हॅलो, काय झालं? प्लॅन कसा फेल गेला? अरे बोनची गाडी तुझ्या मागेच होती. तुला येऊन ठोकणार होती की ती राणीमध्ये आली. पण ती राणी मध्ये कशी येईल? तिचं आता लग्न सुरू असेल ना. मला तेच कळत नाही, ती मध्ये कुठून आली आणि ती आता बोनला पण घेऊन गेली. प्रत्येक वेळी ही राणी मध्ये येते. हे काम मनासारखं होऊ देत नाही. बरं, तुलाही काही धड जमत नाही. ठेव फोन. आता ह्यांचं काय मध्येच. हॅलो इंद्रा, कुठे आहेस तू? तुला मी सांगितलं होतं ना, जोपर्यंत लग्न पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही म्हणून. का गेलास? कुठे काय आहेस तू? तुझी आता इथे जास्त गरज आहे. शेवटची संधी समज आणि ताबडतोब मानवात ये. आबा, मी ऑन द वेच आहे. येतोय. दोन जण नाही ती इथं. एक तर ही राणी आणि ह्या मार्कांचा तो पोरगा इंद्रा. दोघं बी गायब आहे. ती दोघच पळून गेली असतील. हे वाटेल ते बोलायचं नाही. का खरं बोलले की लगेच मिरची लागली वय. सारखी एकमेकांजवळ राहते ती. त्या दिवशी पण तिनं त्याच्यासाठी सगळ्यांसमोर माझा अपमान केलाय आणि त्याची बाजू घेतली. का? कारण की त्यांचं काहीतरी चाललं होतं. खूप बोललास. एक शब्द जरी पुढे बोललास ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. अरे ती शांत व्हा. अहो, कसा बोलतोय हा? शांत व्हा. आपण मार्ग काढूया काहीतरी. आता काय मार्ग निघणार आहे मी सांगतो ना. त्या राणीचा बाप दिसतो का तुम्हाला इथं कुठं? त्याला काल रात्री, आज मी 10 लाख रुपये त्याला सांगितलं होतं आणि त्याच्याकडे पैसे नसणार म्हणून त्यानं त्याच्या पोरीला पळून जायला मदत केली असणार आहे. किंवा त्याला माझ्यापेक्षा जास्त मोठी पैशावाली पार्टी सापडली ना. एक शब्दही पुढे बोलला, शब्दही पुढे बोलला, जीभ हासडून टाकीन, जीभ हासडून टाकीन, जीभ हासडून टाकीन, जीभ हासडून टाकीन. बुवा, यांनी माझ्याशी लग्न करायला तुमच्याकडे 10 लाख मागितले होते.
आलीस परत, पण जवळ मला पैसे मिळत नाही त्याच तुझ्या आता मी बोलणार आणि तू ऐकायचं. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बुवांना धमकी द्यायची? अरे लग्न म्हणजे काय व्यवहार वाटला तुला? मुलगी म्हणजे काय वस्तू वाटली का तिची किंमत ठरवायला? मला ना स्वतःचीच लाज वाटते की मी तुझ्यासारख्या माणसाबरोबर लग्न करायला निघाले होते. अरे 10 लाख रुपये मागितलेस तू बुवांकडे, ते पण एका रात्रीत. तुझी तरी लायकी का एवढे पैसे उभे करायचे, ते पण एका रात्रीत? तुझ्यासारख्या माणसांना स्वतःचं कर्तृत्व दाखवता येत नाही म्हणून ते बायकांचा आधार घेतात, आणि ती पण जर मुठीत नाही आली तर तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवतात, जसं तू माझ्यावर उडवलंस. अरे दुसरं येतं तरी काय तुम्हाला? पण मी पण राणी आहे, खचणारी नाही. तर संकट समोर आली तर पदर खोचून समोरच्याला त्याची लायकी दाखवणारी राणी. ए तू आमची लायकी काढू नको. तुमच्या वाणी आम्ही दुसऱ्यांच्या पैशावर मजा मारत नाही. लगीन करायला खर्च झेपत नव्हता म्हणून महाडिकांना खर्च करायला लावला, आणि त्यांनी पण का खर्च केलाय ते कळतंय मला. तर काय तू आमची लायकी काढायला निघालीस? अगं तू लायकीची आहेस का? तुझ्या बापाकडे पैसे मागितले ते का आमच्यासाठी का? अगं तुमच्या संसारासाठीच मागितले होते ना. अरे दुसऱ्यांना असं लुबाडून काय भविष्य घडवणार होतात तुम्ही? तुमच्यासारखी अशी पैशाला सोकावलेली माणसं जोपर्यंत या जगात आहेत ना, तोपर्यंत आई वडिलांना त्यांच्या पोरी ओझच वाटली. कारण तुमच्यासारखे लोक बसलेत ना त्यांना लुटायला. अरे तुमच्यासारख्या नीच विचारांच्या लोकांचा उंबरठा सुद्धा चढणार नाही माझ्यासारखी मुलगी. आणि मीच काय, कोणीच चढला नाही पाहिजे, तरच अक्कल येईल तुम्हाला. तू माझ्या बुवांना लग्न मोडायची धमकी देत होतास ना, आता मीच हे लग्न मोडते, मीच हे लग्न मोडते, मीच हे लग्न मोडते. निघ इकडून. राणे अगं काय करते आज? समधी लोक हसतील का आपल्यावर? असं नको करू बाई. बरोबर बोलतायत ह्या. राणी असं करू नकोस. हे बघ त्यांचे सगळे पैसे मी देते. मॅडम हा फक्त पैशाचा प्रश्न नाहीये, स्वाभिमानाचा. आणि यांनी आता 10 लाख रुपये मागितले. पुढे संसार करताना अजून डिमांड वाढतील यात. यांना यांची लायकी आत्ताच दाखवली पाहिजे. त्यामुळे काही झालं तरी आता मी हे लग्न करणार नाही. आता आम्हाला खिसून नकोय. हे लगीन मोडलं. नयन चल रे. हो वहिनी असं नका करू. ऐका हे बघा तुम्ही रागावू नका, शांत व्हा बरं. प्रश्न पैशांचाच आहे ना. मी म्हणाले ना मी देते 10 लाख. मालती जरा थांबा. वहिनी नका असं करू. माझी लेक नादान आहे व तिचं नका मनावर घेऊ तुम्ही. हवासा बांधला मांडव सोडून नका जाऊ, नका लगीन मोडू. भाईसाहेब तुम्ही तरी सांगा. हे सगळं तुमच्या लेकीला समजावून सांगा, कळलं ना? वाट सोड आमची.
तुला जर हे लग्न करायचंच नव्हतं तर कशाला आमचा वेळ वाया घालवला मला माहितीये तुझ्या मनात काय चाललंय, पण ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. मला ती काय बोलताय तुम्ही? तिने योग्य तेच केलंय. तुम्हाला माहित नाहीये हे सगळं ती कशासाठी करतेय. खरं तर ना हिला आपल्या घरची राणी मावशी ए आई, ए आई, काय होतंय? काय झालं? काय होऊन बस नाही जे बाहेर नाही बाहेर झालं. अगं तो गोरला मांडव माझ्या डोळ्यात कधी रिकामा झाला. तुझं लगीन नाही हातात रिकामा झाला. मला म्हणायच्या आधी राणी तुझं लगीन बघायचं होतं ग. माझं नशिबात ते नाही वाटत. आणि ऐक माझं, तुझा त्या लोकांनी बोलवून आण आणि लगीन कर. अगं ऐक माझं राणी लगीन कर. हा तुम्ही काहीतरी सांगा की राणीला त्याची माझ्या डोळ्यात देखत तुझं लगीन बघायचं आहे. माझं डोळं का बी मिटल राणे. तुम्ही मला वचन दिलं होतं, तुम्ही म्हणला होता मी राणीचं लगीन करतो म्हणून. अगं मी एक बाप एक नवरा म्हणून काय कामाचं राह बघ, मला माफ कर. मांडवात लगीन फोडलेलं पोरीचं परत कधीच जुळत नाही ग. मला राणीचं लगीन न बघता नाही भरायचं. अजून काहीतरी करा ना. अगं ती सगळी माणसं निघून गेली, आता कसं होणार लगीन? कोण करणार आपल्या राणी बरोबर लगीन? मी हे लग्न करायला तयार आहे.